आणखी एका मोठी बातमी आहे। विधानसभेनंतर मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागलेत। प्रशासकीय राजवट राहणार की निवडणूक होणार याविषयी आता उत्सुकता आहे। माहिती लवकरात लवकर निवडणूक घेण्याची शक्यता आहे, कारण माहितीसाठी अनुकूल वातावरण सध्या राज्यामध्ये दिसतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे आणि आता त्यामुळे बीएमसीच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। कारण मागील बऱ्याच महिन्यांपासून वर्षापासून बीएमसीवर प्रशासक राज आहे, तो आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात। विधानसभेनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले आहेत। प्रशासकीय राजवट राहणार की निवडणूक होणार याविषयी उत्सुकता आहे, पण महायुतीसाठी जे वातावरण आहे ते अनुकूल असल्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होताच मुंबईच्या निवडणुकीचे वेध लागल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये बीएमसीची निवडणूक होऊ शकते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? बीएमसीच्या निवडणुका बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून रखडलेल्या आहेत, त्याच्यामुळे विरोधक टीका सुद्धा करत होते। आत्ताच्या आता निवडणुका लावा असं एक आव्हान दिलं जात होतं आणि आता जेव्हा विधानसभेचा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर बीएमसीच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। काय अपडेट्स आहेत याविषयी? पण आगामी 100 दिवसांमध्ये खरं तर पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, कारण एक स्थिर सरकार हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि यानंतर आता या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुद्धा सुरू आहे। मात्र लवकरात लवकर पालिकेमध्ये महापौर आणि आयुक्त बसावेत अशा प्रकारची इच्छा ही सरकारी पक्षातील काही आमदारांची आणि इतर कार्यकर्त्यांची सुद्धा आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आता पावलंही टाकण्यात येत आहेत। मुंबईसह या ठिकाणी आपण बघतोय संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि इतर जे काही नाशिक असतील, पुणे असतील, या निवडणुका ज्या तर लवकरात लवकर होतील। या सर्व पालिकांवरती सध्या प्रशासकीय राजवट लावण्यात आलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे प्रशासकीय राजवट हटवून त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर नियुक्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे। त्यामुळे लवकर एकूणच 100 दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आणि यामध्ये भाजप पुन्हा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच स्वप्नील, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।